आता बघा, हे गरजेचं नाहीये की प्रत्येक चांगली आयडिया एक मोठा बिझनेस बनेल. काही आयडिया अशा असतात ज्या आयुष्याचं मिशन बनून जातात. हो खरे. आणि आपली पुढची आयडिया बाज असंच एक मिशन घेऊन आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मुंबईच्या स्मिता नायरचं. पिचसाठी तुम्ही तयार आहात? हो, नक्कीच. गुड लक. थँक्यू सो मच. हॅलो टायटन्स. कोणत्याही सिच्युएशनमध्ये ॲडजस्ट करणं आणि कोणत्याही एन्व्हायरमेंटला अडॅप्ट करणं हे माणसाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. पण गंमत ही आहे की इतके ॲडजस्टेबल असूनही काही असे लोक आहेत ज्यांच्याबरोबर आपण ॲडजस्ट करू शकलो नाही. मी बोलतेय त्या मुलांबद्दल ज्यांच्याकडे समाजाने कानाडोळा केला आहे, फक्त यासाठी की ते नॉर्मल लोकांप्रमाणे बोलू शकत नाहीत, गोष्टी समजू शकत नाहीत, स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाहीत. मी बोलतेय न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशनने प्रभावित असलेल्या मुलांबद्दल. मी या मुलांची फार काळजी घेते, यांना ट्रेन करते, कारण हे फक्त माझं काम नाहीये, तर हे माझं लाईफ आहे. सगळे म्हणतात ही मुलं वेगळी आहेत, पण माझं म्हणणं आहे की ही मुलं अनमोल आहेत. टायटन्स, मी या मुलांसाठी एक घर बनवलंय जिथे त्यांना कोणी जज करत नाही. तिथे ते खूप सिक्युअर फील करतात. ना कोणी त्यांना रोखून पाहतं, ना कोणी त्यांची मस्करी करतं. आणि मी तिथे त्यांना लहान लहान गोष्टी बनवायला शिकवते. उदाहरणार्थ चॉकलेट्स, मॅग्नेट्स आणि हँडबॅग्स पेंट करणं, पेपर बॅग्स बनवणं, हँडवॉश बनवणं. आणि त्यांना खूप मजा येते हे सगळं तयार करताना. ही जी मुलं एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या बनवतात, या वस्तू ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याच्या माझ्या प्रयत्नाचं नाव आहे SRS कर्मा क्राफ्ट्स. SRS कर्मा क्राफ्ट्स या मुलांच्या इंटरेस्ट अनुसार, त्यांच्या पोटेन्शियल अनुसार त्यांना ट्रेनिंग देतं. आणि मग त्यांनी बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू विकून त्यांना एम्प्लॉयबल करतं. आपल्या देशात असे अनेक प्रकारचे ट्रेनिंग सेंटर्स आहेत, शाळा आहेत, पण एम्प्लॉयमेंटचे ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. तर माझी ही इच्छा आहे की SRS कर्मा क्राफ्ट्सच्या द्वारे मी जाऊन त्या स्टडी सेंटर्समध्ये आणि ट्रेनिंग सेंटर्समध्ये असं काहीतरी क्रिएट करायचं की त्या मुलांना स्किल्स मिळतील आणि एम्प्लॉयमेंट सुद्धा मिळेल. तर हे करत असताना टायटन्स, मला तुमच्या गायडन्सची गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. या मुलांसाठी जी माझी विजन आहे, यात तुम्ही मला साथ द्याल? आमच्या टायटन्सनी तुमच्याबरोबर डिस्कशन सुरू करण्यापूर्वी आणि तुमचं बिझनेस मॉडेल समजण्यापूर्वी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की या आयडियाची, या मिशनची सुरुवात कशी झाली. मी माझं ग्रॅज्युएशन सायकॉलॉजीमध्ये केलं. त्या दरम्यान आम्हाला स्कूल व्हिजिट्सना घेऊन जात असत, स्पेशल स्कूल्स व्हिजिटसाठी. तेव्हा मी ठरवलं की नाही, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मी याच इन्स्टिट्यूटमध्ये येऊन ट्रेनिंग घेईन आणि याच मुलांबरोबर आय विल स्टार्ट वर्किंग, यांच्याबरोबर काम करेन मी. माझं आणि या मुलांचं एक खास नातं आहे. मी म्हटलं की जर आपल्याला मूल नाही झालं तर आपण एखादं स्पेशल मूल अडॉप्ट करू. मी बोलले आणि देवानी माझं म्हणणं ऐकलं. आम्ही अडॉप्शनचा विचार करतच होतो. आम्ही खूप सिरियस होतो या बाबतीत. मी कन्सीव्ह केलं आणि मला एक मुलगा झाला. माझ्या मुलाला ऑटिझम आहे. माझ्या जेव्हा मुलीला ऑटिस्टिक मुलगा झाला, मला असं वाटलं की हा मुलगा कसा तो जगात राहणार. आणि म्हणूनच SRS कर्मा क्राफ्ट आम्ही सुरू केलं. ही एक अशी कंपनी आहे जिथे या मुलांना ट्रेनिंग दिलं जाईल. सगळ्यांना बेकिंगमध्ये इंटरेस्ट नाहीये. कधी आम्ही चॉकलेट्स तयार करतो, कुकीज करतो, केक करतो. कोणाला डान्समध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट असेल, तर आम्ही त्यांना त्यांच्या क्षमता आणि आवडीनुसार ट्रेनिंग देतो. पहिल्यांदाच कोणीतरी माझा त्रास समजून घेतला. असं वाटलं की माझ्या खांद्यावरची खूप मोठी जबाबदारी कोणीतरी वाटून घेतली.
कर्मा क्राफ्ट आम्हाला शिकवतो की कोणाचीही ओळख त्यांची आव्हाने नाही तर त्यांची क्षमता असते. ही कहाणी आहे आशा, संवेदना आणि संधीची, जिथे ॲबिलिटी नेहमी डिसेबिलिटीच्या वर आहे. हेच आहे SRS कर्मा क्राफ्ट. टायटन्स, मला तुम्हाला इंट्रोड्यूस करायचंय, तुम्हाला भेटवायचंय माझ्या सुपरस्टार्सना. काहीतरी बनवून आणलंय ह्यांनी तुमच्यासाठी. सलोनी आमच्याबरोबर ग्रेड 3 पासून 12वी पर्यंत आमच्या शाळेत शिकली आहे आणि त्यानंतर हिने टीचर्स ट्रेनिंग कोर्स केला आणि आज ती टीचर आहे युरोकिड्समध्ये. व्हेरी नाईस, फारच छान. हा अभिजित यांनी आमच्याकडे 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि आता आम्ही याला ट्रेनिंग देतोय हँडीक्राफ्ट वस्तू तयार करण्याचं. पुढे जाऊन याला हेच काम करण्याची इच्छा आहे. ही इज फॉन्ड ऑफ मेकिंग चॉकलेट्स अँड बॅग्स अँड ऑल. वंडरफुल. अँड मीट आवर ॲक्टर अँड डान्सर तेजस राय. तेजस रायने याचं 10वी पूर्ण केलंय आणि आता हा 12वीची तयारी करतोय. हा शिकतोय अजून. तुमचा फेवरेट ऍक्टर कोण आहे? सलमान खान. मग तुमच्यासाठी म्युझिक लावूया. Whoa! Wow! Woo! Wow! 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 वा तेजस, वा काय खूपच कमालीचा छान. डान्स केलाय. फारच छान. तर स्मिताजी, टायटन सोबत बोलूया आपण. थँक्यू व्हेरी मच स्टार्स, थँक्यू व्हेरी मच. तर स्मिताजी, SRS मध्ये ही जी सगळी मुलं आहेत ते कोणकोणत्या गोष्टी बनवतात, जे कला कौशल्य तुम्ही त्यांना शिकवता? ही मुलं हँडबॅग्स तयार करतात, हे चॉकलेट्स तयार करतात, खूप छान चॉकलेट्स करतात. हे ते फ्रिज मॅग्नेट्स तयार करतात. त्या व्यतिरिक्त पेपर बॅग्स, दिवे तयार करतात, ते लाडू करतात, प्रोटीन लाडू करतात. तुमच्यासाठी घेऊन आलेत ते खास. हे लाडू फ्रेश तयार केलेत आणि हे शुगर फ्री आहे. हा लाडू फारच डिलिशियस आहे. हो ना? खूपच छान आहे. तर आपल्या बरोबर यांच्या टीम मधून एक सुपरस्टार आहे. तर तुमच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आरुष दत्ताचं. मस्त स्टाईल आहे. आमिर खान साहेबांबरोबर काम करून तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही तर फिल्म मध्ये त्यांना एकदम गप्पा केलं. ते तर फक्त मूवीसाठी होतं. अच्छा, ते तर फक्त फिल्मसाठी होतं. फिल्म तर सुपरहिट झाली आहे. तर तुम्हाला खूप सारे सिनेमे करायचे आहेत. स्वप्न तर होतं ऍक्टर बनवायचं, ते तर पूर्ण झालं. अरे अरे, स्मिताजींच्या इनिशिएटिव्ह बद्दल तुमचं काय म्हणणं? आय मस्ट से, त्या जे काही करतात ते फारच छान आहे. माझे सुद्धा काही असे मित्र आहेत ज्यांना ऑटिझम आहे, डाऊन सिंड्रोम आहे, एकाला तर इनविजिबल ऑटिझम. आरुष, याच गोष्टीचं फार मोठं एक्झाम्पल आहे की माणसाला खरंच त्याच्या मर्यादेने नाही तर त्याच्या क्षमतेने ओळखलं गेलं पाहिजे. आरुष, तुम्ही खूप साऱ्या लोकांसाठी इन्स्पिरेशन आहात. आमच्या बरोबर या मंचावर आल्याबद्दल आपले खूप खूप आभार. खरं तर मी आय एम व्हेरी थँकफुल टू बी हिअर. थँक्यू आरुष, थँक्यू फॉर बिंग हिअर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तर विजयजी आणि स्मिताजी, आता बिझनेसच्या गोष्टी आमचे टायटन्स करतील. तुम्ही दोघं खूपच छान काम करत आहात. मुलांना भेटून पण फार छान वाटलं. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की तुमचं नाव आहे SRS कर्मा क्राफ्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. तुम्ही हा विचार नाही केला का की तुम्ही याला फाउंडेशन बनवलं तर
सुरुवातीपासूनच तुम्हाला फार सपोर्ट मिळू शकेल. डेफिनेटली, पण माझी इच्छा आहे की हे एक बिझनेस मॉड्यूल बनावं आणि एक असा बिझनेस जो मी पुढपर्यंत घेऊन जाऊ शकेन आणि यातून अनेक लोकांना फायदा होऊ शकेल. म्हणूनच आम्ही कर्मा क्राफ्ट्स इंट्रोड्यूस केलं. कारण काही मुलं 20 वर्षांची आहेत, 25ची आहेत. कुठे जाताय? शाळेत जाताय? नाही. कुठे जाताय? मी ट्रेनिंग सेंटरला जातोय की तिथे मला ट्रेनिंग मिळणार आहे आणि त्यानंतर तिथे जॉब मिळणार आहे. त्यांना या गोष्टीचा फार अभिमान वाटतो. म्हणूनच मी हे स्टार्ट केलं, म्हणजे जास्तीत जास्त मुलांना ट्रेनिंग आणि एम्प्लॉयमेंट मिळेल. स्मिताजी, आय थिंक पॉइंट आहे की तुम्हाला पैसे रेज करायचे, राईट? आणि तुम्हाला SRS ला मोठं करायचंय. समजा आज तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही फोकस कसं करणार? त्यांनी त्यांची 12वी पूर्ण केल्यावर आम्हाला त्यांना कामावर ठेवायचंय. तर त्यांच्या एम्प्लॉयमेंटसाठी आम्ही SRS कर्मा प्रायव्हेट लिमिटेड चालू करण्याचा विचार केला. आणि ह्यात आम्ही फक्त हे गिफ्ट हॅम्पर कॉर्पोरेट्सना विकणार नाही, तर सबसिक्वेंटली त्यानंतर आम्हाला चालू करायचं आहे पॅकेजिंगचं काम, ज्यात पल्सेस, बाकी फूड आयटम्स ह्यांचे पॅकेजेस तयार करण्यात येतील. आणि ब्रँड नेम सुद्धा ठरलंय, ते आहे ERA, EERA. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहात. सबसिक्वेंट मी म्हणालो की हे म्हणजे बघा, असं आहे, बिझनेस मध्ये सुरुवातीला फोकसची खूप गरज आहे. जर तुम्हाला एक FMCG स्नॅक्स कंपनी बनवायची असेल तर तुम्ही तिथून सुरुवात करू शकता. तुम्ही जसं म्हणाला की त्यांना मिठाई वगैरे बनवता येते, तर त्याला थोडंसं स्केलेबल, कारण तिथेही फार मोठं बिझनेस बनू शकतं. मग ते correct. गिफ्टिंगसाठी असो किंवा सेल्फ कन्झम्पशनसाठी असो, आणि खूप साऱ्या चांगल्या कंपनी बनत आहेत या फील्डमध्ये. तुम्ही कोणती तरी एक गोष्ट पकडा. हो, आम्ही त्यापासूनच सुरुवात करतोय. येस, डोंट गो इन टू स्टेबल इज डिफरंट फ्रॉम नाही, कारण स्किल लेवल प्रत्येक मुलाची वेगवेगळी मला असते. वाटतं की हे फक्त पॅकेजिंग बद्दल बोलत आहेत, पल्सेस मध्ये घुसणार हो, नाही ते काय only म्हणतात की packaging. फक्त पॅकेजिंग करणार आहेत. कारण ह्या मुलांकडे फक्त तेवढंच करण्याची क्षमता आहे. सर, याच्या पाठी माझा एक प्रश्न आहे. हा, जर तुम्हाला पॅकेज फूड बिझनेस मध्ये यायचं असेल, FMCG बिझनेस मध्ये यायचं असेल, तर मग अप्रुव्हल्स, लायसन्सेस घेऊन हे सगळं कोस्टर्स आणि बॅग्स बनवणं हे सगळं Distraction सोपं राहणार होईल. नाही. आणि सोपं असणारही हा. नाही. कारण तुमचे 5, 6, 10 इव्हेंच्युअली 20 टीम मेंबर्स असतील. आणि मी त्यांना स्पेशली एबल्ड चिल्ड्रन म्हणणार नाही, ते एक टीम आहे आणि आपल्याला त्यांना रिस्पेक्ट द्यावा लागेल एक टीम म्हणून. आणि या टीमला जर एक ब्रँड बनवायचं असेल FMCG मध्ये, तर हे तुम्ही करू शकणार नाही. कदाचित तुम्ही बिझनेस मॉडेलना जे तुम्हाला सांगायचंय, तुम्हाला स्किल सेंटर बनवायचं आहे हो, की हे प्रॉडक्ट बनवून विकायचं आहे? तुमचं पहिलं गोल हे आहे की तुम्हाला स्किल सेंटर बनवायचं आहे. येस. तर त्याबद्दल जरा नीट सांगा, म्हणजे त्यांना कळेल, बरोबर. दिशा मिळेल की कोणत्या हिशोबाने डिस्कशन करायचंय. तर स्किल सेंटर्स सगळ्या मुलांची वेगवेगळी लेवल आहे, वेगळे पोटेन्शियल आहेत. माझी ही इच्छा आहे की हे ट्रेनिंग सेंटर असं असावं की मुलांनी आमच्याकडे यावं आणि इथे शिकावं. मुलं शिकलेली असतील तर त्यांना कुठेही जॉब मिळू शकेल त्यांच्या स्किल्सच्या मॅडम, अनुसार. तुमचा हा जो इनिशिएटिव्ह आहे तो फार चांगला आहे. आज मी एक ॲज अ कॉर्पोरेट म्हणून सहज Amazonच्या वेबसाईटवर जातो आणि मला जर 500 पीस एखाद्या आयटमचे हवे असतील, तर तुमच्याकडे 500 आयटम एकत्र एका क्वालिटीचे नाही मिळणार. याच्या ऐवजी जर तुम्ही NGOचा रूट घेतला तर माझ्या मते तुम्ही आम्हाला फार अपील कराल की कारण त्यात एक स्टोरी आहे. कारण त्यात एक स्टोरी आहे. आय वॉन्ट टू असोसिएट विथ द स्टोरी. तर त्यात कोणत्याही सिंपती किंवा एम्पथीची गोष्ट नाहीये. हा प्युअर बिझनेस आहे. माझ्या मते NGO रूट तुमच्यासाठी जास्त चांगला राहील. स्मिताजी आपल्याबरोबर IITच्या प्रोफेसर रिचा आहेत, तर त्यांचंही मत जाणून घेऊया यावर. जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जितक्याही साऱ्या ऍक्टिव्हिटीज करताय त्यापैकी त्यातल्या त्यात तुम्ही सगळ्यात स्ट्रॉंग कशात आहात? चॉकलेट मेकिंग. व्हेरी गुड. तर नाव तुम्ही असं करू शकता का की तुम्ही एखादा असा बिझनेस मॉडेल बनवा की जिथे किड्स सफरिंग फ्रॉम ऑटिझम, डाऊन सिंड्रोम यांना आपण ट्रेनिंग देऊ चॉकलेट मेकिंगचं. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही अशी पार्टनरशिप करा की ते एखादं चॉकलेटचं ब्रँड डेव्हलप करतील. पूर्ण पॅकेजिंग सगळं तुम्हीच नका करू. ओके. तुम्ही केवळ फोकस करा की मला यांना ट्रेन करायचंय चॉकलेट मेकिंग मध्ये. तेव्हा तुमच्याकडे एक बिझनेस डेव्हलप होतो. एकच गोष्ट पकडा आणि तेवढीच करा. थँक्यू सो मच. जसं मी म्हणाले की बिझनेसच्या आयडियाज आहेत माझ्याकडे, हे सगळं करायचंय मला, पण मला तुमचा गायडन्स हवा होता बिझनेस आणि समजण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? किती इन्व्हेस्टमेंट हवी आहे? मला जवळपास 25 लाख हवे. 25 लाख पाहिजे Convertible आहे. note वर. तर 25 लाख कन्व्हर्टेबल नोटवर. हो. टायटन सांगा, तुम्ही काय विचार करताय यांच्याबद्दल? एक चांगली कंपनी आहे मुंबईमध्ये जी मी मेंटॉर करतो.
जी चॉकलेटच्या स्पेसमध्ये जी चांगले हाय क्वालिटी प्रीमियम चॉकलेट्स बनवतात कॉर्पोरेटसाठी आणि B2C साठी सुद्धा. ते जवळपास 9 ते 12 करोड रेव्हेन्यूमध्ये करतात आणि ते मुंबई बेस्ड आहेत. तर तुम्हाला 25 लाख रुपये मी कॅशमध्ये देण्याऐवजी मी तुम्हाला काय गॅरंटी देऊ शकतो की मी हे चॉकलेट्स जे तुम्ही बनवताय, जे मुलांसोबत बनवताय, ते मी ही कंपनी लो प्युअरपर्यंत पोहोचवेन आणि तुम्हाला पैसे देण्याऐवजी मी डायरेक्टली तुम्हाला चॉकलेटचा बिझनेसच देईन. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. खरंच छान खूपच छान. चला, अर्जुनने आपली ऑफर सांगितली आहे तुम्हाला. शैली, मी दरवर्षी अशा कुठल्या तरी कंपनीशी जॉईन होते ज्यांच्याकडून आम्ही प्रॉडक्ट्स घेऊन आमच्या क्लायंट्सना, कस्टमर्सना आणि एम्प्लॉईजना देत असतो. तर मी त्या पद्धतीने तुमची एक क्लायंट बनू इच्छिते आणि तुमच्या या मिशनला क्लायंट म्हणून चॅम्पियन करू इच्छिते. थँक्यू सो मच. आय थिंक बिझनेसमध्ये थोडे अजूनही काही प्रश्न आहेत, पण मी स्वतः एक कंपनी चालवते, द स्लीप कंपनी, आणि आमच्याकडे 1500 पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत. आणि शैलीजी पण म्हणाले आहेत की त्यांना तुमच्याबरोबर असोसिएट व्हायला आवडेल आणि आम्ही आमच्या फेस्टिव्ह सीझन्सच्या ऑर्डर्स देऊ. थँक्यू सो मच. अर्चनाजी, मला वाटतं की जर माझ्या फाउंडर्सने तुम्हाला मेंटर केलं, जर तुम्हाला चॉकलेटमध्ये जायचं असेल तर आय थिंक माझे फाउंडर्स तुम्हाला हेल्प करू शकतील. आय एम ऑल्सो हॅपी टू मेंटर यू. थँक्यू सो मच. मी ॲडवाईस जास्त देतो. आजकाल कॉन्सेप्ट आलाय क्लाउड किचन्सचा. त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी या मोठमोठ्या लोकांकडून ऑर्डर्स येतील, इन्क्लुडिंग मी सुद्धा, जसे हे ऑर्डर देतील मीही सोबत पाठोपाठ त्यांच्या येईनच. माझ्या गोल्डन युगमध्ये फार रिक्वायरमेंट आहे. तर तुम्ही क्लाउड किचन जे आहे, जर तुम्ही त्यांना 2 तास 4 तास जो काही वेळ लागेल तुमचा, वीकेंडमध्ये, वीकडेजमध्ये, जेव्हा मुलांची तुमच्याकडे अवेलेबिलिटी असेल, जर तुम्ही त्या पद्धतीने विचार केला तर तुम्ही कदाचित याला जास्त सस्टेन करू शकाल. तर हा माझ्याकडून तुम्हाला ॲडवाईस आहे. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मी एक सुचवू इच्छिते. आमच्या इथे आम्ही कॉन्फरन्सेस करत असतो, वर्कशॉप्स करत असतो. त्यात किट जरूर एखादी असतेच. तर आम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या चॉकलेट्सच्या बॉक्सेसना इन्क्लूड करायला. सो प्लीज रीच आउट. थँक्यू सो मच. थँक्यू. आमची इच्छा आहे की लवकरात लवकर तुमचा हा SRS कर्मा क्राफ्ट एक प्रॉपर ब्रँड बनून यावा. आणि आमच्या दुसऱ्या सीझनमध्ये आमची इच्छा आहे की तुम्ही इथे यावा आणि खूप मोठी इन्व्हेस्टमेंट घेऊन जावा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.